एक महत्त्वाची बातमी आहे, प्रौढांसाठीचे कंटेंट जर तुम्ही बघत असाल तर आता आधार दाखवायची तयारी ठेवा। सर्वोच्च न्यायालयाने या संदर्भात महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत। चावट कंटेंट बघणाऱ्यांचा आधार नंबर नोंदवून घ्या। समय रैनाच्या अश्लील शेरेबाजीबाबत न्यायालयात सुनावणी झाली आणि त्यावेळेस त्या सूचना करण्यात आलेल्या आहेत। तर न्यायालयाच्या या महत्त्वाच्या सूचना आहे। जर प्रौढ कंटेंट पाहायचा असेल तर आता आधार नोंदणी करणं हे करण्यात आलेलं आहे। तर आधार नोंदणी करावी लागेल। तुमचा आधारचा नंबर हा YouTube त्यासोबतच इतर डिजिटल प्लॅटफॉर्मला जोडावा लागणार आहे। त्यामुळे जर तुम्ही चावट कंटेंट बघत असाल तर आता आधार त्याला लिंक करणं, कनेक्ट करणं गरजेचं असणार आहे। अधिक माहिती या संदर्भात घेणार आहोत आमच्या प्रतिनिधी पूजा उजगरे यांच्याकडून। पूजा, काय अधिक माहिती येते या प्रकरणात? प्रणिता, गेल्या काही महिन्यांपूर्वी समय रैनाच्या इंडियाज गॉट लेटंट हा शो झाला होता आणि यामध्ये अश्लील टिप्पणी केली होती आणि यामुळे देशभरामध्ये जो युट्यूबर रणवीर अलाहाबादी आहे आणि समय रैनासह इतरांवरती गुन्हे दाखल झाले होते आणि त्याच्यावरती सुनावणी सुरू होती। यावेळी सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी जे काही अडल्ट कंटेंट आहेत, प्रौढांचे कंटेंट पाहण्यासाठी OTT आणि YouTube वरती खूप भडीमार त्याचा झालेला आहे आणि त्याआधी आधार व्हेरिफिकेशन करा किंवा वय एकदा तपासून घ्या। यासाठी जर तुम्हाला स्वायत्त संस्थेची जर काही स्थापना करायची असेल तर ती सुद्धा तुम्ही एकदा पाहून घ्या, असं त्यांनी सुचवलेलं आहे। प्रणिता, पूजा, कोणकोणते डिजिटल प्लॅटफॉर्म किंवा OTT प्लॅटफॉर्म याची उल्लेख करण्यात आलेला आहे याचा? त्यांनी असा उल्लेख केला नाहीये, पण OTT आणि YouTube आणि आजकाल आपण पाहतोय की नेटफ्लिक्स आणि इतर जे काही सोशल मीडियाचा भडीमार झालेला आहे, AI द्वारे अनेक व्हिडिओज बनवले जात आहेत आणि अश्लील जो कंटेंट आहे तो लहान मुलांपर्यंत जातोय आणि त्यामुळे त्यांच्यावरती काही विपरीत परिणाम होतील। तर यापासून त्यांना दूर ठेवण्याची गरज आहे आणि त्यामुळेच वयाचं व्हेरिफिकेशन करा। त्यासाठी तुम्हाला काही आधार व्हेरिफिकेशन करायचं जर काही सुचवायचं असेल तर याची सुद्धा तुम्ही पडताळणी करून घ्या, असं सूर्यकांत यांनी म्हटलंय सरन्यायाधीशांनी। पूजा, धन्यवाद या माहितीसाठी।